सो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे बेसिक्स ऑफ वेक्टर्स. We will study the vector chapter because as you have already very well known to the vectors. So if you have already studied the vectors, it will be quite easy to get forward into the vector chapters in the objective exam preparation. Okay, so consider vectors. You were fifth or something unit, and mathematics is a vector. So here we are going to study the vectors deeply. Okay, basic concepts which are really important for solving the JEE and MHTCET examples. Okay, so with these examinations I have already told you, the more focused on the applied way sciences and the basic, much more basic concepts in the same. So we are going to study the same basics in detail. Okay, so let's understand what are the vectors first. Okay, so vectors, there you know in the physics there is also vectors. So you know there is quantities. You know there is a quantities. Okay, that are scalars and vectors too. So there are the two type of quantities in the physics, the scalars and the vectors. So what are the vectors basically? Vectors has, as you already know, the vectors has the magnitude and the direction too, and in the scalar quantity there is only magnitude that represent. Okay, so what are the scalars? आपण जर पाहिलं स्केलर्सचे एक्झाम्पल, जसं तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, or mass. These are the types of scalars. Okay, scalar quantities म्हणजे या क्वांटिटीजला फक्त मॅग्निट्यूड असतं. डिस्टन्स जर तुम्हाला दाखवायचं सपोज, अँड आय विल शो यू बेसिक रिप्रेझेंटेशन ऑफ दिस वन. स्केलर्स आणि नंतर वेक्टर्स येतात. वेक्टर्स, तर या दोन्हीमध्ये डिफरन्स बघायचा झाला तर वेक्टर्सला वेक्टरचे टाइप काय असतात? डिस्प्लेसमेंट झालं, व्हेलोसिटी झालं, अजून मोमेंटम झालं. हे सगळं तुम्ही फिजिक्स मध्ये ऑलरेडी शिकलेला आहात. डिस्प्लेसमेंट आणि टेम्परेचर, मास हे स्केलरचे झाले. तर डिस्प्लेसमेंट जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्हाला त्याचं मॅग्निट्यूड पण माहिती असायला पाहिजे आणि डायरेक्शन पण. जर डिस्प्लेसमेंटची जर इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर मला ते इन्फॉर्मेशन करेक्ट पोहोचवायला त्याची डायरेक्शन पण लागेल आणि मॅग्निट्यूड पण लागेल. व्हेलोसिटी जर करेक्ट इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्याची मला मॅग्निट्यूड पण लागेल आणि डायरेक्शन पण लागेल. तर दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स काय असतो मी सांगतो वेक्टर्स आणि स्केलर्स मध्ये. सपोज इथे एक हिल आहे, माउंटेन आहे. ओके, माउंटेन. आणि इथं ओके, अँड हिअर इज युअर होम. ओके, होम. So if you want to go, so consider you want to go here from here. Okay, so here's the way that you can travel through the jungle or something somewhere. Oh, that has become here too. Here's the way that you can go to the hill.
ओके, तर या वेळी तुम्ही कन्सिडर करा की तुम्ही माउंटेन वरती जाऊ शकता. तर तुमचं हे झालं डिस्टन्स काय आहे ते माउंटेन मधलं. इथं मध्ये जंगल आहे, कन्सिडर करा, इथं जंगल आहे दोन्हीकडे साईडला. तर हे झालं तुमचं डिस्टन्स, जे की स्केलर क्वांटिटी आहे, स्केलर डिस्टन्स स्केलर क्वांटिटी. ओके, सो डिस्टन्स काय झालं इथून ते इथपर्यंत. सपोज हे ज्या रोड आहे याचं रोडचं डिस्टन्स आहे 500 किलोमीटर. ओके, 500 kilometer, or okay, so we can consider this as a 500 kilometer. or आता ऑन कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये डिस्टन्स मध्ये तुम्ही डायरेक्शन इन्फॉर्मेशन कन्सिडर करत नाही. इथून जरी इकडे आला तुम्ही तरी 500 राहणार आहे, प्लस इकडून जरी गेला तरी प्लस 500 राहणार आहे. ओके, हे झाली स्केलर क्वांटिटी. पण जर डिस्प्लेसमेंट जर बघायचं असेल, डिस्प्लेसमेंट, तर ही असती वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय राहतं की दोन्ही पॉईंट मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे. तुम्ही डायरेक्ट इथं जाणार इथून ते इथपर्यंत. मग आता दोन्हीतलं कमीत कमी कोणतं बसतंय, हे डिस्टन्स, सॉरी हे डिस्प्लेसमेंट. याचं जे अंतर असेल ते असेल डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कन्सिडर करताना आता मी असं सांगणार, सपोज मी होम टू माउंटेन जातोय, तर इथं मी प्लस, आता हे डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे ऑब्विसली हे 500 पेक्षा कमी असणार आहे. कन्सिडर करा 100 किलोमीटर असेल, तर हे प्लस राहणार आहे होम टू माउंटेन जाताना. ओके, आणि रिटर्न जर यायचं असेल मला तर इकडून इकडं, तर हे नेगेटिव्ह राहणार आहे 100 किलोमीटर. ओके, माउंटेन टू होम, तुम्हाला माउंटेन कडून परत तुमच्या होमला यायचे, तर ते डिस्प्लेसमेंट राहणार आहे -100. तर हे जे प्लस आणि मायनस दाखवते इन्फॉर्मेशन, ती इन्फॉर्मेशन काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे ही प्लस आहे ती काय आहे, प्लस आणि मायनस ही डायरेक्शन इंडिकेट करते. आणि हे जे 100 नंबर आहे ते क्वांटिटी म्हणजे मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करते. तसं या केसमध्ये डिस्टन्सच्या केसमध्ये असं काही नसतं. तर हा फरक आहे डिस्प्लेसमेंट मध्ये आणि डिस्टन्स मध्ये. दॅट मीन्स at the end this is the difference between the scalars and vectors. So you can use the vectors to represent the vector quantities such as force. आता इथे एक बॉक्स आहे, कन्सिडर करा असा प्लेन वरती. आता मला हे बॉक्स इथं होम आहे. ओके, हे बॉक्स इकडे पुश करायचं मला, घरामध्ये नाही. ओके, तर मी याला फोर्स, बॉक्स जर 3 kg वेट असेल तर मला साहजिक आहे 3 kg पेक्षा जास्ती 5 kg और समथिंग काहीतरी याला फोर्स लावावा लागणार आहे. जर होम मध्ये न्यायचं असेल तर याला डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शननी फोर्स लावावा लागेल, या डायरेक्शनने, इधर पुश ओके और पुल. मला इकडून ओढावं, एक तर त्याला आत तरी ओढावं लागेल, नाही तर इकडून पुश तरी करावं लागेल. तर रिप्रेझेंट कोणती इन्फॉर्मेशन करते, विच इन्फॉर्मेशन वी नीड, the direction is also important in this case, and quantity, amount of force I am applying. That means I am applying here 3 kg force, or in the case of other unit you can consider newton also. Okay, so direction, in the sense of direction I will say this as a plus 3 kg. आता जर मला उलट करायचं असेल, हे जर बॉक्स मला इकडून होम मधून बाहेर काढायचं असेल तर मला ही डायरेक्शन चेंज करून फक्त इकडे फोर्स लावावा लागेल. म्हणजे मला -3 kg फोर्स अप्लाय करावा लागेल. त्यावेळेस हे बॉक्स स्लाइड होईल याच्यावरून खाली, और मोर यू कॅन से मोर दॅन 3 kg. ओके, तर ही कॉन्सेप्ट असते वेक्टरची. तर वेक्टर्स काय रिप्रेझेंट करतात, आता वेक्टरला रिप्रेझेंट कसं करायचं ते मी दाखवतो. ओके, हा हे वेक्टर, और यू कैन सिंपली से वेक्टर. ओके, हा जो वेक्टर आहे ही त्याची बॉडी सेगमेंट आहे, याला तुम्ही म्हणू शकता वेक्टर AB.
वेक्टर तुम्ही असं रिप्रेझेंट करू शकता, वेक्टर ए बी बार, याला ए बी बार पण असं प्रोनाउन्स करू शकता, और एल्स यू कॅन से ए बी बार लाईक दिस वन. ओके, यू कॅन राईट giving the arrow and the bar is quite similar. Okay, so AB bar, so this is the vector, and this point of the vector is, you can say, initial point. Initial point means इथून वेक्टर स्टार्ट होते, असं 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 वाढत वाढत जाणं इथे येणार. ओके, हा पॉइंट काय रिप्रेझेंट करतो, डायरेक्शन किंवा टर्मिनल पॉइंट सांगू शकतो. टर्मिनल म्हणजे काय, टर्मिनल म्हणजे काय, एंड. टर्मिनल पॉइंट एंड पॉइंट. ओके, इथून स्टार्ट होते वेक्टर, इथे एंड होते, आणि ही झाली वेक्टरची सेगमेंट, ही झाली वेक्टरची लेंथ. ओके, यालाच तुम्ही अजून काय म्हणू शकता की मॅग्निट्यूड. हा पॉइंट काय रिप्रेझेंट करतो, वेक्टरचं मॅग्निट्यूड. आणि हा टर्मिनल पॉइंट काय रिप्रेझेंट करतो, वेक्टरची डायरेक्शन. सपोज आता, ओके, कन्सिडर सिंपल, हे झाले वेक्टरचे रिप्रेझेंटेशन. आता आय विल शो. आता कन्सिडर करा, हे वेक्टरचे रिप्रेझेंटेशन झालं. सपोज माझ्याकडे एक सिस्टम आहे अशी, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. इथं स्पेस मध्ये एक ऑब्जेक्ट आहे. ओके, बॉल आहे, बॉल सपोज खालून फेकलाय वरती असं, इथं बॉल गेलाय स्काय मध्ये. कन्सिडर, मला याचं पोझिशन लोकेट करायची स्काय मध्ये, इन्स्टंटेनियस पोझिशन. ओके, कन्सिडर फॉर वाय. मी याची रिप्रेझेंट करू शकतो वेक्टरने. ओके, इथं पर्सन उभा आहे, इथून तो बघतोय. विथ रिस्पेक्ट टू दिस मला याची पोझिशन लोकेट करायची. मी काय करणार, राईट, असा वेक्टर. इथे मॅग्निट्यूड काय असणार आहे, या दोन्ही मधलं डिस्टन्स. सपोज हे असेल 100 मीटर वरती बॉल असेल, या दोन्ही मधलं डिस्टन्स. बट कुठं, इथं आहे का, इथं आहे का, इथं आहे का, डाऊनला आहे, ते कोण रिप्रेझेंट करते, अशी ते कोण रिप्रेझेंट करते, ही डायरेक्शन, हा बाण. सो दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ वेक्टर. ओके, यू कॅन से. आता या वेक्टरचे ऍप्लिकेशन्स काय असतात, ते रिअल लाईफ मध्ये कुठं यूज होतात. वेक्टर बहुत ठिकाणी यूज होतात. मोस्ट ऑफ प्लेसेस वी यूज द वेक्टर्स फॉर कॅल्क्युलेटिंग द area of the triangle, parallelepiped, and the other things you can consider as a force, momentum, and angular acceleration. There are the tons of things in the physics that you can use the help of vector. Okay, so in the physics there is a lot of as you are in the 12th, you are already studying the physics, so you can understand there, and we will also look over the physics for the applications of the vectors too. Okay, so let's just understand the properties of vector. Okay, what are the basic properties of vector, I will tell you. Before we study the properties, let's study the types of vector. Okay, zero vector, unit vector, co-initial vector, co-terminal vector, okay. First understand these four types, and then after erasing this I will explain the other types. Okay, so understand this one. What is the zero vector? Zero vector means
as the name suggests, zero vector means its starting point and end point are equal on the same point, okay? Or more specifically, you can say on the same point. For the zero vector, we can consider this as a it's a starting point. As you know, it's a starting point of the vector and it's the end point of the vector, okay? For the zero vector particularly, the starting point and this end point is on the same point, okay? That means this point and this point is same. So you can say this 0. This all at the thereby at the result you get the 0 value because there is no magnitude in the same. So you can consider this as a 0 vector, okay? So 0 vector is denoted by like this one, okay? 0 0 bar you can say. So this is called as a 0 vector, okay? Its starting point and end point are similar. So what is the unit vector? Then unit vector, as the name suggests, you can say unit means one, okay? Unit vector means what? This is usually represented as a cap, I cap, or j cap, or you can say this as a hat, okay? Cap. So what are the unit vectors? Unit vectors has the magnitude equal to 1, okay? Has the magnitude equal to 1. What that means is, suppose this is a vector and in the magnitude I can say, suppose here you are standing over here, okay? Standing over here, and here is your friend, okay? Standing over here. So you are representing the vector, using the vector to represent the distance and displacement between you. So you can say here is your friend standing over here at the magnitude 100 meter away from you, okay? 100 meter away from you in x direction, okay? In x direction. So how do you can say this as a length of arrow, or you can say AB is magnitude, okay? Magnitude is magnitude length, that means 100 meter, and direction means the positive or negative, in which direction. But in the case of unit vectors, there is 1, magnitude equal to always 1, magnitude equals always 1. Then it depends on it's a centimeter, millimeter, or the meter, or anything, okay? But magnitude of unit vector, magnitude of unit vector is equal to 1, okay? That's why this is called as a unit vector. So let's understand the co-initial vector. Co-initial vector. What is the co-initial vector? Basically is the, as the name suggests, co-initial. Initial means what? Starting, okay? Initial म्हणजे काय? Starting. म्हणजे यामध्ये कसं असतं इनिशियल मध्ये दोन वेक्टरचं स्टार्टिंग पॉईंट. आता वेक्टरचं स्टार्टिंग पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन केले. वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट कोणता असतो? हा. एंड पॉईंट कुठला असतो? हा. म्हणजे टर्मिनल पॉईंट. जर दोन वेक्टरचे जर स्टार्टिंग पॉईंट जर सेम असतील, लाईक दिस, स्टार्टिंग पॉईंट सेम असतील, सपोज दिस एज ए बार and this as a b bar, so a and b are the co-initial vector, okay? जर एका पॉइंट मधून निघत असतील तर इनिशियल पॉइंट म्हणून को-इनिशियल. सिंपल. को-टर्मिनल वेक्टर सेम. को-टर्मिनल, टर्मिनलचा अर्थ काय असतो? एंड. टर्मिनल, को-टर्मिनल वेक्टर सेम याच्यासाठी पण. हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर. आता टर्मिनल पॉइंट, को-टर्मिनल म्हणजे काय असणार आहे? अपोजिट. फक्त टर्मिनल पॉइंट्स त्याचे एकत्र असणार. हा टर्मिनल आहे का? नाही. तर यामध्ये कसं आहे? को-टर्मिनल, याचे दोन एंड, या वेक्टरचा ए बारचा आणि बी बारचा टर्मिनल एंड्स काय आहेत? एकाच पॉइंट मध्ये एंड झालेले. त्याच्यामुळं हे वेक्टर कसे आहेत? वेक्टर ए and वेक्टर बी आर को-टर्मिनल वेक्टर्स, ओके? सिंपल. इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर मॅग्निट्यूड. म्हणजे त्याचं काय आहे? एक मॅग्निट्यूड मध्ये लहान असू शकतो, एक मॅग्निट्यूड मध्ये मोठा असू शकतो. मॅग्निट्यूड दोघांचं डिफरंट असू शकतं, डायरेक्शन पण वेगळी, फक्त त्याचा एंड कुठे होणार आहे? एकाच पॉइंटला, ओके? दीज आर द को-टर्मिनल वेक्टर्स.
Then next is the collinear. Okay, equal and negative vector. Negative of a vector. Equal vector. Equal vectors mean equal, simple. Equal vectors. This is 1 and this is 1. But तुम्हाला माहिती आहे वेक्टर मध्ये मॅग्निट्यूड पण असतं आणि डायरेक्शन. जर तुम्हाला जर दोन वेक्टरला जर इक्वल म्हणायचं असेल, सपोज कन्सिडर दिस एज ए वेक्टर, दिस एज अ बी वेक्टर, जर हे दोन जर इक्वल असायला पाहिजे तर याचं मॅग्निट्यूड and direction must be same. म्हणजे काय, याचं लेंथ जी आहे दोन्हीची, तुम्ही बघताय त्या दोन्हीची लेंथ पण सेम असली पाहिजे आणि याची डायरेक्शन म्हणजे असं असून चालणार नाही, लेंथ सेम आहे पण डायरेक्शन वेगळी, असं असून चालत नाही. मग याची लेंथ आणि डायरेक्शन दोन्ही सेम असेल त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, दोन्ही इक्वल, दोन्ही वेक्टर्स इक्वल आहेत. ओके, सिंपल, अंडरस्टँड. नाउ negative of a vector, negative of a negative vector. Positive means when positive sign represents the direction and negative sign also represent the direction of the vector. But here in our case, what is the negative of a particular vector? Suppose this P is a vector, okay, in the direction in this. So what is the negative of a P vector? Okay, what is the negative of a P vector? That means P is considering as a magnitude. Suppose this has a magnitude 100, okay, 100 meter or something. This is the magnitude. So negative of a P, so to have the negative of a P, you should keep the magnitude is constant, okay, or you can say the same. So this is the negative of a P. Here I am representing you. So what is the difference you are looking over here is, तुम्ही बघू शकता इथं की मॅग्निट्यूड दोन्हीचे लेंथ सेमच आहे, म्हणजे याची पण या पण पी ची लेंथ 100च असणार आहे. ओके, पण इथं काय डायरेक्शन चेंज केली म्हणजे काय होणार, नेगेटिव्ह ऑफ ए पी. फक्त डायरेक्शन पण मॅग्निट्यूड सेमच असलं पाहिजे, फक्त डायरेक्शन चेंज होती, त्याला काय म्हणायचं, नेगेटिव्ह ऑफ ए पी. आता तुम्ही याला रिप्रेझेंट कसं करू शकता, ए बी बार. इथं आता नेगेटिव्ह कसं लिहू शकता तुम्ही याचं, बी ए बार, उलट फक्त स्वॅप करून याच्यातले. मग हे काय झालं, नेगेटिव्ह ऑफ ए वेक्टर. आता असतं कोलिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर मध्ये कसं राहतं, लिनियर म्हणजे काय, एकाच लाईन वरती सपोज दिस इज द लाईन, ओके, ही एक लाईन आहे, याच्यावरतीच वेक्टर आहेत तुमचे, कन्सिडर. ओके, हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे. हे वेक्टर एकाच लाईन वरती आहेत, म्हणजे मी एकाच डायरेक्शनला फोर्स लावते. माझी सपोज एका फ्लॅट रोड आहे माझ्याकडून आणि अशी एक बाईक चालू आहे त्याच्यावरती, अशी एक, आणि त्याच फ्लॅट रोडवरती दुसरी एक बाईक चालू आहे. तर या गाडीचं मोमेंटम काय रिप्रेझेंट करते, सपोज, ओके, अशी एक बाईक आहे, अशी एक बाईक आहे. ओके, या बाईकचं मोमेंटम प्लस या बाईकचं मोमेंटमचा जो मोमेंटमचा जी वेक्टर असणार आहे, त्याचा जो वेक्टर असणार आहे तो काय असणार आहे, कोलिनियर असणार आहे. ओके, कारण तो एकाच लाईन वरती आहेत दोन्ही पण. ॲज सिंपल एज दॅट. जर दोन वेक्टर जर एकाच लाईन वरती असतील किंवा एकामेकांना जर पॅरलल असतील तर तुम्ही त्याला कोलिनियर वेक्टर म्हणू शकता. ओके, आता कोप्लॅनर वेक्टर. सिंपल. प्लॅनर मीन्स कोप्लॅनर वेक्टर्स मीन्स सपोज हा एक प्लेन आहे तुमचा, प्लेन, या प्लेन मध्ये जर वेक्टर असतील असे या डायरेक्शन, जर एकाच प्लेन मध्ये जर खूप सारे वेक्टर असतील तर त्याला काय म्हणू शकता तुम्ही, कोप्लॅनर वेक्टर. दॅट मीन्स सपोज आता
हा फोन कन्सिडर करा. या हा एक प्लेन आहे असा, व्हर्टिकल एक प्लेन असतो असा, कुठल्या पण अँगलला व्हर्टिकली प्लेन असतो. यामध्ये जर असे जर वेक्टर्स असतील, हे चॉक रिप्रेझेंट करतात वेक्टर्सला. ओके, असे जर वेक्टर्स असतील तर हे एकाच प्लेन मध्ये. सपोज आता हा वेक्टर इथं असेल तर हा कोप्लॅनर नाहीये या दोन्हीला. ओके, सिंपल एज दॅट. So these two vectors are coplanar. When this vector will fall within the same plane, then these three vectors are coplanar, we can say. Okay? As simple as that. Next we will see, आता आपण बघणार आहे ऍडिशन, वेक्टरची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. ओके, आपण टाइप्स ऑफ वेक्टर बघितले. आता काय बघणार आहे आपण, अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. अल्जेब्रा मीन्स ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. हे काय असतं, ते वेक्टर्सचं कसं करायचं. स्केलरचं तुम्हाला माहिती आहे, स्केलर मीन्स व्हॉट, 2 + 4 हे स्केलर झाले, किंवा m + n हे स्केलर आहेत. याचं काय असणार आहे, m + n राहणार. 2 + 4 6 हे स्केलरची ऍडिशन झाली, तुम्ही इझिली करू शकता. पण वेक्टरच्या बाबतीत ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करायची ते पाहणार आहे आपण अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स मध्ये. ओके, सो विल लुक एट दिस इन अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. ओके, सो you can say for the addition of a vector, there is one law. There are two laws. You can say the triangle law. ट्रायंगल लॉ. आता हा लॉ आहे वेक्टर ऍडिशनचा. यामध्ये कसं असतं मी तुम्हाला सांगतो. याचं खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल पण देतो मी तुम्हाला. कन्सिडर, सपोज दिस इज ए वेक्टर. ओके, या डायरेक्शन मध्ये आहे. दिस इज बी वेक्टर, या डायरेक्शन मध्ये ए आणि बी असे दोन वेक्टर आहेत. ओके, तर या वेक्टर मध्ये कसं राहतं, तुम्हाला ट्रायंगल तयार करायचा आहे या वेक्टर मधला. तर याचा कसा करायचा असतो, हा वेक्टर स्लाइड करायचा, इथं घ्यायचा, याचा एंड पॉइंट आणि याचा टर्मिनल पॉइंट जॉईन झाला पाहिजे. हा मी स्लाइड करून इथे घेतला, सिंपल. हा बी वेक्टर इथे लिहू आपण, हा स्लाइड करून मी इथे घेतला. ओके, हा कुठला ए. सो याला दोन्हीला कनेक्ट करणार एक एरो काढायचा. ओके, सिंपल. या दोन्हीला कनेक्ट करणार एक एरो. हा एरो काय रिप्रेझेंट करतोय, सिंपल. आता हा असणार आहे त्याचा रिझल्टंट. ओके, थोडीशी मोठी फिगर काढा समजेल. आता हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे, हा बी आहे, हा ए आहे. आता मला याचा रिझल्टंट काढायचा या दोन्हीचा, तर तो मी इथून दाखवणार. ओके, हा काय असणार आहे, रिझल्टंट असणार आहे ए आणि बी वेक्टरचा. ओके, तर रिझल्टंट कसा घ्यायचा, रिझल्टंट घ्यायला एक ट्रिक आहे. ए प्लस बी म्हणजे काय झालं, ऍडिशन झाली. हा वेक्टर प्लस हा वेक्टर, तो असणार आहे दोन्हीचा रिझल्टंट. ओके, सिंपल एज दॅट. आर दॅट मीन्स रिझल्टंट वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर. ए आणि बी काय आहेत, पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर म्हणजे काय, मी प्रिव्हियसली तुम्हाला एक्झाम्पल देते. एक बॉल जर हवेत असेल तर विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय, आणि तुम्ही इथे उभे आहात, तर तुमच्या विथ रिस्पेक्ट टू बॉल कुठं आहे, तर तो जो एरो जो आपण दाखवला होता, रिप्रेझेंट करत होता, तो म्हणजे काय असणार आहे, पोझिशन वेक्टर. तो आपण कशाने रिप्रेझेंट करतो, ए बी लाईक दॅट. सो याद्वारे पण तुम्ही ऍडिशन करू शकता वेक्टरची. ट्रायंगल लॉ, मग हा यूज कुठे होतो ट्रायंगल लॉ, एक्झाम्पल सांगतो मी. सपोज अशी तुमची कार आहे. ओके, मागचा क्वेश्चन मी काढत नाही. अशी कार आहे तुमची, असा पाऊस येतोय. ओके, या डायरेक्शन मधून असा पाऊस येतोय.
आता तुम्हाला काय काढायचंय, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काढायची तुमच्यातली. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे पाऊस कुठल्या डायरेक्शनने किती स्पीडने येतोय विथ रिस्पेक्ट टू तुमची बाईक किती, कार किती स्पीडने चालली, या दोन्ही मधली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काढायची. ओके, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मध्ये काय, दोन्हीला मायनस करून जी व्हेलॉसिटी येईल ती तुमची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असणार. म्हणजे याच्यात आणि याच्यात व्हेलॉसिटी मध्ये तुमच्या किती डिफरन्स आहे ते रिलेटिव्ह व्हेलॉसिटी येणार आहे. आता इथे तुम्ही कसं काढू शकता, हा विथ द हेल्प ऑफ वेक्टर्स. ओके, ट्रायंगल लॉ. आता याच्यात कसं काढायचं, तुमच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठली, व्हेलॉसिटी स्केलर क्वांटिटी मी तुम्हाला सांगितली, ही डायरेक्शन आहे. तुमची पावसाची डायरेक्शन पडायची कुठली डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन आहे. तर आपण वेक्टर घ्यायचं सिंपल, पावसाची डायरेक्शन प्लस माझ्या बाईकची कारची डायरेक्शन कुठं आहे, ही आहे. आता मी सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये हा कुठून स्टार्ट होतोय, याच्या टर्मिनल पॉइंट पासून. ओके, आता याच्या टर्मिनल पॉइंट पासून. ओके, हा एरो याच्या टर्मिनल पॉइंट पासून चालू. आता याला रिप्रेझेंट करणारा एरो, याला असेल तुमचा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. रिलेटिव्ह हा झालं बाईकचं स्पीड. स्पीड काय आहे कारचं, हे स्पीड आहे, हे स्पीड आहे आपल्या रेंजचं व्हेलॉसिटी, सॉरी रेंजची व्हेलॉसिटी. आणि ही असणारे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी दोन्हीतली काढायसाठी आपण ट्रायंगल लॉ यूज करून काढू शकतो. सिंपल, हे आहे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ट्रायंगल लॉ. आता पॅरालेलोग्राम लॉ. या पॅरालेलोग्राम लॉ मध्ये कसं असतं, तुम्ही सपोज दिस इज युअर वेक्टर P and this is your vector Q. तर तुम्हाला हे दोन्ही जॉईन करायचे असतात टर्मिनल एंडला. असा याला पॅरालेलोग्राम तयार करायचा असतो. जसं आपण मगाशी पाहिलं, आपण कसं करत होतो, या दोन्ही एरोला कनेक्ट करत होतो, असे ट्रायंगल तयार करायचं. तसं सिमिलर इन दिस केस यू हॅव टू कनेक्ट दिस वन टू दिस. ओके, like the I have shown here. Okay, and then connect, then from the center, from this center you would have to create the resultant one. Okay, so this is the resultant one, and here you can see we have created the parallelogram. So this is the resultant arrow and this is the Q vector. So this is the parallelogram and this is the resultant vector of this and this. Okay, after forming the parallelogram you can get the R. So for the R you can again say P plus Q. So this one law also helps in calculating or in addition of the vectors. So these are the two laws for the vector addition. And there in the multiplication of the vector, now addition, I hope you have really understand the addition of the vectors too. If you do have a problem you can ask me, okay, later. Multiplication of vectors. In multiplication there are two types, scalar multiplication, by scalar, you can say by scalar multiplication. What is scalar? Scalar means just a number, or you can say as a letter. Okay, so m is the scalar, mass is the scalar, you can say mass is a scalar, or say 4 or 2, any number is a scalar. So if you have a vector A and you want to multiply this with the m, okay, over here, so 4 or m, you can say m into A is a scalar multiplication. Okay, or 4 into A is a scalar multiplication. That means simple, it is a multiplication of scalar. Or here in the law you can say, suppose if you do have two vectors like A bar plus B bar and into m, okay, m is one the scalar, so you can simply write m into A bar plus m into B bar. Here this is one of the property of a vector, you can say. And in other case this is also possible,
that this is a P, okay, or you can say C. C is a scalar, one scalar, and inside it's a C plus D. These are the two scalars, and here is the P is a vector. So simply you can multiply the vector inside into these two scalars inside. Final answer will be C P plus D into P. As simple as that. So here is the by the scalar. But what for the multiplication of two vectors? For two vectors multiplication. For two vector multiplication in the sense दोन वेक्टरच्या मल्टिप्लिकेशन कसं करायचं. यामध्ये काय दोन टाइप असतात. एक तर डॉट प्रोडक्ट आपण म्हणतो आणि एक क्रॉस प्रोडक्ट. हे तुम्ही नाव बरंच ऐकलंय आहे ना. ओके, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. यामध्ये कसं असतं, डॉट प्रोडक्ट म्हणजे ए डॉट बी हे दोन्ही वेक्टरचं डॉट प्रोडक्ट झालं आणि ए क्रॉस बी हे क्रॉस प्रोडक्ट झालं. आता याचा सिग्निफिकन्स कसा आहे आणि हे कुठे यूज करायचं याचं डिटेल मी अपकमिंग लेक्चर मध्ये सांगतो विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. ओके, फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग जस्ट दिस कन्सिडर टिल दिस वन. ओके, आता आपण 2D आणि 3D वेक्टर्स बघू कसे असतात. आता समजून घेऊया 2D वेक्टर्स आणि 3D वेक्टर्स मध्ये कसं असतं. 2D मध्ये आणि 3D मध्ये रिप्रेझेंट करायसाठी फक्त डायमेन्शन चेंज होतात आणि याच्या डिटेल मध्ये आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिटेल पाहू. बट बिफोर दॅट यू वुड हॅव टू फोकस ऑन दी प्रॉपर्टीज ऑफ द वेक्टर. दॅट विल बी दी हेल्पफुल इन द फर्दर अपकमिंग लेक्चर सीरीज ऑन द वेक्टर्स टू. ओके, so this is the vector and properties of vector. Okay, properties of vector. In this, in the basic algebraical properties, what are commutative, associative, that you have already learned. Commutative म्हणजे काय, associative काय हे मी तुम्हाला सांगतो. प्रॉपर्टीज सपोज कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे कसं असतं, त्याच्यामध्ये सपोज P बार प्लस Q बार. आता तुम्ही याला कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय असतं, कम्युटेटिव्ह म्हणजे काय असतं, कम्युटेटिव्ह म्हणजे तुम्ही याला उलट सुलट पण लिहू शकता. Q प्लस P हे दोन्ही इक्वल असणार. ही वेक्टरची प्रॉपर्टी आहे. ओके, याचं मिनिंग काय, वेक्टरचं कसं, सपोज मी 5 प्लस 6 इक्वल टू 6 प्लस 5. काय फरक पडणार आहे का, त्याचं पण 11 याचं पण 11. ओके, दिस इज कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. सो वेक्टर्स आर कम्युटेटिव्ह. आता असोसिएटिव्ह प्रॉपर्टी सांगतो मी. P बार प्लस Q बार, ओके, प्लस R बार. ओके, R बार. सो हिअर काय होतं, इथं बघा, यालाच मी असं पण लिहू शकतो. P बार प्लस Q बार प्लस R बार. व्हॅल्यू तेच येणार आहे, ट्राय करून बघा. 5 प्लस 6 प्लस 7, ओके, 18. इथं पण 5 प्लस याचं काय येणार आहे, 6 प्लस 7, 6 प्लस 7 13 प्लस 5 18. सिंपल. याला म्हणायचं असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. फक्त ब्रॅकेट आपण एंटर करतोय, व्हॅल्यू चेंज होत नाही. याला म्हणायचं असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वेक्टर्स. ओके, आता स्केलरचं मल्टिप्लिकेशन तर मी तुम्हाला पूर्वीच सांगितलंय. what that means, m into P plus Q, सॉरी m is the scalar. मग याचं कसं येणार आहे, प्लस m
क्यू बार. ओके, एम हा स्केलर आहे, स्केलर इंटू ब्रॅकेटमध्ये जर दोन वेक्टर असतील तर एम पी आणि याला एम ने मल्टिप्लाय करा. सिंपल. ही आहे स्केलर प्रॉपर्टी याची वेक्टर्सची. सिंपल फॉर अदर्स. सपोज क्यू प्लस पी आणि इंटू असं नाही, असं घेऊ शकतो सी प्लस डी, हे दोन स्केलर आहेत, इंटू क्यू हा एक वेक्टर आहे, तर असं पण लिहू शकता तुम्ही सी इंटू क्यू प्लस डी इंटू क्यू बार. ही पण स्केलरचं एक टाईप आहे त्याच्यात रिप्रेझेंट करायचं. तर या प्रॉपर्टीज मध्ये जर दोन कोलिनियर वेक्टर्स ए अँड बी, इफ ए अँड बी आर कोलिनियर,